नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर. वळूया पुढील ताज्या बातम्या. पोलीस कर्मचाऱ्याचा खून करून मृतदेह जमिनीत पुरला. वैजापूर तालुक्यातील बळेगाव गावातील घटना. पोलीस देवगाव रंगारी ठाण्यात कर्तव्यावर होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली असून पोलीस कर्मचाऱ्याचा खून करून मृतदेह जमिनीत पुरल्याचा प्रकार उघडकीस आलाय. वैजापूर तालुक्यातील बळेगाव या गावामध्ये ही धक्कादायक घटना घडल्यानं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव नानासाहेब रामजी दिवेकर, राहणार बळेगाव, तालुका वैजापूर असं असून ते देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नानासाहेब दिवेकर हे देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर आहेत. मात्र मागील काही 2 दिवसांपासून बेपत्ता होते. त्यामुळे नातेवाईकांसह पोलीस कर्मचाऱ्यांकडून त्यांचा शोध सुरू होता. मात्र कुठे मिळून आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या परिवारासह सहकाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र रविवारी दिवेकर यांच्या मूळगावी बळेगाव येथे त्यांच्या घरात संशयास्पद गोष्टी आढळून आल्या. त्यामुळे शिऊर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मातीच्या घरात खड्डा खोदून तपास केला असता त्यामध्ये नानासाहेब दिवेकर यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह जमिनीत पुरण्यात आल्याचं स्पष्ट झाल्यानं हा खून पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह संविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. खुनामागचं नेमकं कारण, आरोपी कोण आणि हा प्रकार कधी आणि कसा घडला याबाबत पोलीस सखोल तपास करतायत. एक पोलीस कर्मचारीच अशा पद्धतीने खून झाल्यानं जिल्ह्यात पोलीस दलात मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड आणि स्थानिक पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेची टीम घटनास्थळी दाखल झाली होती. तसेच श्वान पथक देखील तैनात करण्यात आले होते. या खुनासंदर्भात संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. सूर्यवार्ता न्यूज प्रतिनिधी बाबासाहेब गानार, शिऊर, वैजापूर.